नमस्कार. घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आपण पाहत आहोत. कृषी समितीमध्ये सगळं ऋषिकेशच्या मनासारखं झालं. तो निवडून आला म्हणून सगळेजण खूप आनंदी असतात. तेव्हा सुमित्रा म्हणते, खरं तर हे माझ्या सुनामुळेच झाले, तिच्या हुशारीमुळे. ती हुशार आहे म्हणून ती जे सल्ला देते तेच ऋषिकेश ऐकतो आणि निवडून येतो. तेव्हा आजीला खूप राग येतो. किती ते कौतुक मोठ्या सुनेचं, सावत्रता आहे. शर्वरीला कळू दे, मग शर्वरीकडे मी सांगतेच. इकडे शर्वरी येत असताना तिचा नवरा मिठाई घ्यायला दुकानात जातो. एका मुलीचा रुमाल पडतो, मग तो उचलून देतो. तेव्हा शर्वरी नवऱ्याशी भांडते, मी कशी दिसते हे मला तुम्ही कधी सांगितलं नाही. मुलींचे रुमाल उचलून द्यायला बरा तुमच्याकडे वेळ आहे. तेव्हा तो म्हणतो, तू छान दिसते, पण ती म्हणते वरवरच बोलताय. दोघांचं भांडण होतं. तो म्हणतो, मला तुझ्याशी बोलण्यात, वाद घालण्यात अर्थच नाही. इकडे घरी ऋषिकेश आणि सारंग आलेला असतो. त्यांचं थाटामाटात स्वागत होतं. औक्षण होतं. औक्षण झाल्यानंतर त्यांची दृष्टही काढली जाते. तेव्हा सुमित्रा दृष्ट काढल्यानंतर म्हणते, असेच राम लक्ष्मणासारखे सोबत राहा, यश मिळवत राहा, तुमच्या यशाला कोणाची नजर लागू नये. मग दोघांना घरात घेते. बाबांच्या पाया पडतात, गणपती बाप्पाचं पाया पडतात. मग बाबा कौतुक करतात, तुम्ही रणदिवे घराण्याचं नाव उच्च केलं. खरं तर ऋषिकेश म्हणतो, हे सगळं जानकीमुळेच झालं. जानकीच्या सल्ल्याने झाल्यामुळेच हे सगळं चांगलं घडून आलेलं आहे. तेव्हा सुमित्रा हे कौतुक करते सुनेचं कौतुक पाहून तितक्यात शर्वरी येते. तुम्हाला कधी माझं कौतुक वाटत नाही, माझी कधी आठवण काढत नाही. तुम्हाला तुमच्या सुनेसमोर कोणी दिसतच नाही. नेहमीप्रमाणे टॉन्ट मारते. सगळेजण तिच्याकडे दुर्लक्ष करतात. मग सगळे सोप्यावरती बसतात. आजी घाईघाई शर्वरीच्या कानात फुसफुस सांगते, किती ते कौतुक सावत्र सुनेचं, बघ ना. मग इकडे जावयाशी नाना आजोबा बोलत असतात, गप्पा मारतात, काय चाललंय विचारतात. तेव्हा शर्वरी म्हणते, सध्यांना माझ्याकडे वेळ नाही, सतत ऑफिसमध्ये कामातच असतात. आपली छुटकी कुठे? ओवी बाहेर आंबे खाते, सारंगने सांगितलं. आंबा आला असं म्हणत आजी घाईघाई आंबे बघायला जाते. आजीलाही एक आंबा खायचा असतो, पण ओवी काही देत नाही. ओवी म्हणते, हे सगळे सारंग काकाने माझ्यासाठी आणलेले आंबे आहे, पण आजी तिच्याकडे एक आंबा देतेस का म्हणून विनंती करते, पण ती नकार देते. म्हटल्यानंतर आजी काही ना काही कारणाने ते आंबे मिळवण्यासाठी झटपट करत असते. तितक्यात दोघींची झटपट पाहून सारंग येतो. काय झालंय आजी? आजी म्हणते, काही नाही रे, बघत होते कसे आंबे. तेव्हा सारंग म्हणतो, मी तुझा नातू आहे, मला माहिती आहे तुला काय हवं आहे. काही केल्या ओवी आंबा द्यायला तयार नसते. काका तिला सांगतो, एक सडका आंबा आहे, तो आजीला दे. आजी त्या आंब्याला बघते, चिडते आणि जोरात तो आंबा बाहेर फेकते. बाहेर येणाऱ्या त्या गाडीवरती आंबा पडलेला पाहून आजी गुपचूप पळत घरात निघून जाते. आंबा नेमका गाडीवर पडलेला असतो. ती गाडी असते एका माजोरड्या श्रीमंत मुलीची. त्या मुलीला खूप राग येतो माझ्या गाडीवर आंबा पडलाय म्हणून. तेव्हा सारंगच्या लक्षात येतो, आजीने हा आंबा फेकला, ह्या गाडीवर पडला म्हणून एवढा गोंधळ झालेला आहे. तो तिची माफी मागण्याचा प्रयत्न करतो, पण तिचा माजोरड्यापणा खूप असतो. ती काही केले ऐकत नाही. ज्याने आंबा फेकला त्यानेच पुसून द्यायचा. नोकरांनी पुसून दिलेला मला चालणार नाही. सारंग पुसणार, पाणी घेतो आणि पाणी तिच्या अंगावरती उडतो. ती अजून चिडते. मग रागारागाने ती तिथली रांगोळी पुसते. सगळं झाडं झुडपं सगळे गाडीच्या टायरने उडवायला सुरुवात करते. अंगणाचे इतके बेहाल करते. अंगण बघून कुणाला अंगण आहे सुंदर असं वाटणार आहे नाही, इतकी माजोरडी असते. तिचा तो माजोरड्यापणा पाहून सारंगला इतका राग येतो. इतके श्रीमंत आहे पण मनाने नेमकी गरीब निघाली. ती इतका सगळं तिथे धूम घालून निघून जाते. तितक्यात ओवी तिथे येते. छानशी रांगोळी आपली घराची पुसली म्हणून आईला आवाज देते. आईला बोलवून आणते आणि ते जानकी बघते. कोणती बाई हे असं कृत्य करू शकते, मला विश्वासच पटत नाही. तेव्हा ओवी रडू लागते, आपली घराची रांगोळी पुसली म्हणून. सारंग तिची समजूत घालतो, बघ आई आता जादू करेल, छानशी जादू करून आपली रांगोळी पुन्हा नव्यासारखी होईल. मग जानकी छान तिथे रांगोळी काढते. ओवीला खूप आवडते. ओवीचं मन खुश होतं. ओवीची समजूत घातली जाते. इकडे रणदिवे घराण्याला कृषी समितीत मान मिळाला म्हणून काकांचा इकडे संताप झालेला असतो. इतके रागावलेले असतात, काय करावं त्यांना कळेनासं होत असतं. तितक्यात त्यांची मुलगी रागारागाने तावातावाने घरात येते. त्या नोकराला म्हणते, ही गाडी शोरूमला न्यायची आणि विकून टाकायची, मला लगेच दुसरी गाडी आणायची. काय झालंय म्हणून तिची समजूत घालण्यासाठी काका तिच्याजवळ जातात. ऐश्वर्याला विचारू लागतात. तेव्हा ती सांगते, माझ्या गाडीवर कोणीतरी नसलेला आंबा फेकला. मग मी त्यांच्या अंगणातली रांगोळी पुसली, तिथले झाडं झुडपे सगळं काही तहस नहस करून आले. त्याचा पत्ता सांगितल्यानंतर
पी.ए. सांगतात की हा तर रणदिवे यांचा बंगला आहे. बाबा खूप खुश होतात. आज माझ्या मुलीने हे सगळं केलं आहे म्हणून खूप आनंदी आहे. 10 मुलांच्या बराबरीचा माझी एक मुलगी आहे. जर तू मुलगा असता तर तुझा राग पण कामात आला असता, तू पण कामात आला असते, पण तू आज माझं मन जिंकलंस. तुला जे पाहिजे ते मी आज देतो, असं तिचे बाबा तिला म्हणतात. इकडे मागेही गणपती येतात. गणपतीचं छानसं जल्लोषात स्वागत होतं. स्वागत झाल्यानंतर मुलाची वाट बघतात. सौमित्र येतो. मग सौमित्र आल्यानंतर सगळी फॅमिली आपली इथे जमा आहे. आज मला एक गोष्ट सांगायची आहे असं म्हणत सौमित्रा नवऱ्याला म्हणते, आपण घेतलेला निर्णय आपण आज सगळ्यांना सांगूया. तेव्हा नाना आजोबा सांगतात की आम्ही आजपासून निर्णय घेतला आहे, 30 वर्षापासून आम्हीच पूजा करतो. ह्या वर्षीपासून जानकीने आणि ऋषिकेशनी करायची. ऋषिकेश नकार देत असतो, तुम्ही असताना आम्ही ही पूजा करणार नाही. पण बाबांनी मोठा मुलगा म्हणून जबाबदारी आता ऋषिकेशला दिली. ऋषिकेश पुढे काय करणार हे पाहणं आता रंजक ठरणार. तेव्हा आपण पुन्हा भेटू. लवली स्वर्ग असे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी वाजवायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.